7 वर्षामध्ये जे काही मला नाही बघता आलं बरं ते या वर्षामध्ये मी पाहिलं. फुलाची सेटिंग इतकी मस्त की चॅलेंज नाही, मार्केटमध्ये फुलंच राहत नाही. एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं ग्रोथ पिकाची झालीच नव्हती माझी. आता मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडे आपले फुलं गेले ना तेव्हा ते हे फुलं कोणाचं आहे, ते माल कोणाचं आहे, आणि मला थोडं विचारतात किंवा याला काय टाकलं तुम्ही, एवढं कसं काय फास्ट फुलं आणि मोठी साईज कशी आहे. भूमी अमृतवर मी फार खुश आहे, समाधानी आहे. किंवा भूमी प्रोडक्टमध्ये काहीतरी जादू असलंच पाहिजे. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. मी भरत केशवराव शेरकर. बरं. धाराशिवमध्येच माझं शेरकर वाडगाव म्हणून गाव आहे. ओके. धाराशिवपासून एक 7 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. ओके ओके. हा जो प्लॉट बघतोय आपण किती गुंठ्याचा आहे, कुठला प्लॉट आहे? हे गलांडा म्हणून पीक आहे, याला ग्रामीण भाषेमध्ये गलांडा म्हणतात. बरं. आणि व्यापारी भाषेमध्ये याला पिवळी शेवंती म्हणतात. बरं. आणि 5 गुंठ्याचं क्षेत्र आहे माझं हे. 5 गुंठे. बरं बरं. तुम्ही आधी करत होता का हे गलांडा? हो, मी 7-8 वर्षापासून करत होतो. 7-8 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला यापूर्वी? फुल शेती म्हणजे पहिल्यापासून. ओके ओके. इतर आधी जे करत होता तुम्ही 7-8 वर्षापूर्वी किंवा 7-8 वर्ष करताय, तर ह्या वर्षीच्या आणि पूर्वीच्या प्लॉटमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? या वर्षी मागच्या 7 वर्षामध्ये जे काही मला नाही बघता आलं बरं ते या वर्षामध्ये मी पाहिलं. ह्या वर्षी पाहिलंय तुम्ही? विशेष पाहिलंय म्हणजे काय पाहिलं नेमकं? एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं ग्रोथ पिकाची झालीच नव्हती माझी. आता अशी ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळाली नाही याच्या आधी? बरं. फुलाची क्वालिटी साईज अगदी मस्तच कमी वेळामध्ये झाली. म्हणजे फुलाची क्वालिटी यापूर्वी अशी येत नव्हती, अशी केमिकल असून कधी नाही आली. बरं बरोबर. क्वालिटीमध्ये नेमका काय फरक पडला? क्वालिटी म्हणजे पूर्ण एक साईज, आणि इतक्या लवकर प्लॉट चालू झाला, आणि फुलाची सेटिंग इतकी मस्त की चॅलेंज नाही, मार्केटमध्ये फुलंच राहत नाही. मार्केटमध्ये गेल्या गेल्या फुलं जातात तुमचे? बरं बरं. काय प्रतिक्रिया आहे त्यांची? व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया, दुसऱ्यांचा माल घ्यायचा बंद केला. दुसऱ्यांचा माल डायरेक्ट बंद, आणि तुमचा पहिल्यांदा घेतात ते? दुसरे जर इमर्जन्सी वाटली त्यांना, जर थोडं माल शॉर्टेज आलं तर ते दुसऱ्यांदा घेतात, नाहीतर तुमचाच पहिल्यांदा घेतात. बरोबर आहे. आता हे जे फुलं आपण बघतोय, तुम्ही म्हणले सारखं ह्याची क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे. आता हा प्लॉट कधी लावलेला, किती दिवसाचा आहे? 15 फेब्रुवारीला आपण लागवड झाली याची. बरं बरं. 15 फेब्रुवारी. ह्याला काय काय वापरले तुम्ही? याला आपण भूमी अमृतचे 4 पोते टाकले. बरं. ग्रीन महाराष्ट्र टाकलं, आणि रुटीअरचे 2 पोते. बरं बरं. लिक्विड वगैरे सोडले का? लिक्विड याला आपण एकदा लिक्विड सुरुवातीच्या पिरियडमध्ये एकदा कोणते भूमी चार्जर काहीतरी भूमी चार्जर टाकलं. ओके. म्हणजे भूमी चार्जर टेक्नॉलॉजी तुम्ही वापरताय संपूर्ण जवळपास? तुम्ही दुसरं काय वापरताय का याच्या व्यतिरिक्त? या वर्षी तर काहीच नाही यूज. म्हणजे तुम्ही पूर्ण टेक्नॉलॉजीवर हा एकच डोस दिलेला आहे? एकच डोस. आणि फवारणी वगैरे काही सध्या एक सॉइल चार्जर, काय ते भूमी चार्जर, आणि याची साईज साठी त्यांनी काहीतरी दिलं होतं, सायझर दिलं होतं. सायझर फवारल्यानंतर काय फरक पडला तुम्हाला? पूर्ण एकसारखी फुलाची क्वालिटी सगळी एकसारखी झाली. बरोबर. आता तुम्ही हे सगळंच वापरताय, मग ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणलं मगाशी की क्वालिटी खूप सुंदर आली. दांड्याविषयी पण बोलत होता फुलांच्या. हो, दांडे थोडंसं याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये शेतकरी म्हणजे माझा प्रॉब्लेम असा झाला की फुलवाले मला थोडंसं याच्यामुळे थोडंसं किरकिर करायला चालू झाले. हा, म्हणजे हे जे दांडे आहेत, आता मी पण बघितलं तर जे पॉली हाऊस मध्ये सेम बरोबर आहे का, ते जे दांडे असतात तर तसे दांडे दिसतात इथं पण. म्हणजे हा उघडा प्लॉट आहे तरी पण याची दांड्याची लांबी वगैरे सेम दिसते, एवढी लांब आहे त्याची लांबी सुद्धा. आता हा जो प्लॉट बघितला, ह्याच्या आधी कॅनोपी कशी असायची, पानं वगैरे कशी असायची, आता कसं आहे? पानाची याची रुंदी वगैरे साईज जी असायची ती छोटी असायची, पिवळी झालेली असायची. म्हणजे अशा प्रकारची ग्रीनरी नव्हती. बरं. म्हणजे तुम्ही जर करायची गलांडा तर अशी ग्रीनरी नसायची असं म्हणताय? सारखंच म्हणजे फवारणी घ्यावी लागायची मला, 1 महिन्यातून 1-2 वेळा. काळे मोळा वगैरे पडायचे याच्यावर, बरं, नागाळे वगैरे पडायचे. म्हणजे रोग कीड सारखीच असायची? सारखंच असायचं. म्हणजे सुरुवातीपासून मला त्याला अगोदर घ्यावं लागायचं फवारणी. म्हणजे यायच्या आधीपासून घ्यायचे तरी पण असायची? कधी कधी व्हायचं, कधी नाही व्हायचं. बरोबर. ह्या वर्षी तुम्हाला तसं काय वाटलं? या वर्षी मी याला फक्त ते टॉनिकच फवारणी घेतली मी, सरांनी दिलेली. त्यानंतर मी काही याला युजच काहीच केलं नाही. फवारणी तर ह्याला घ्यायची गरजच नाही पडली. बरोबर. त्याची ओरिजिनल पहिले त्या जेवढा भेसळ डोसवर जेवढी क्वालिटी आहे त्यानंतर मला काही करायची गरजच पडली नाही. बरं.
रासायनिक केमिकलची गरज पडली नाही थोडक्यात. कधी नाही. ओके. आता ह्याचा जे खर्च आपण बघतोय तर ह्याला आता पहिल्यापेक्षा एवढा भारी प्लॉट आला, तुम्ही खर्च बी जास्त केला असेल पहिल्यापेक्षा. आणि सुरुवातीला इथं काय व्हायचं मला, मी ज्यावेळेस रासायनिक करायचो तेव्हा सारख्या फवारण्या वगैरे 300-400 रुपयाच्या बॉटल आणायच्या. फवारणी बंदच नसायची. फवारणी बंद नसायची. तुम्हाला 26 पोते वगैरे टाकायचे, केमिकल पोते टाकायचे. बरोबर. तेव्हा असं कुठंतरी यायचं, पण म्हणजे वाढीसाठी तुम्हाला रासायनिक जास्त वापरावं लागायचं. जास्त वापर करायची मला, म्हणजे वेळ येत होती आणि त्याच्यामुळे रोगराई वाढवायची. रोगराई जास्त वाढायची आणि अशा टेम्परेचर मध्ये अशी क्वालिटी येत नव्हती. बरोबर. म्हणजे साहजिकच आहे की खर्च त्यावेळेसचा जास्त होता. बरोबर. आता आपण इतर बी प्लॉट बघत आहात परिसरामध्ये. माझ्याकडे गेलो होतो तर आपण हे भूमी अमृत जे आपण यूज केलं, बरं, त्याचे रिझल्ट आणि केमिकलचे रिझल्ट मला बघण्यात आले. बरं. तर आपला प्लॉट त्यापेक्षा चांगला आहे, त्यांच्यापेक्षा चांगला, त्यांच्याही पेक्षा चांगला. बरं बरं बरं. म्हणजे अशी चर्चा होते तुमच्या फुलाविषयी? हो, आता सध्या चालू आहे. मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडे आपले फुलं गेले ना तेव्हा ते हे फुलं कोणाचं आहे, ते माल कोणाचं आहे, आणि मला थोडं विचारतात किंवा याला काय टाकलं तुम्ही, एवढं कसं काय फास्ट फुलं आणि मोठी साईज कशी आहे, बरोबर विचारतात. आपण जर मग असे सुद्धा बघत होतो, आणि जरी बघायचं म्हणलं आता तरी पण एवढं ऊन आहे दुपारचं, तरी पण मधमाशी आपल्याला प्रत्येक फुलामध्ये 2-2 1-1 आपल्याला पाहायला मिळतं. हा एक विशेष प्रकार माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये फुलामध्ये आपल्याकडं अगोदर असं नसायचं, एवढं नसायचं. आता मधमाशाचं प्रमाण जास्त आहे. एवढ्या मधमाशा पूर्वी नसायच्या? नाही, एवढ्या नव्हत्या. आणि एवढ्या उन्हाचं टेम्परेचर मध्ये आता साधारण 11 वाजले असतील, या उन्हामध्ये सुद्धा मधमाशा थांबतात. म्हणजे काहीतरी आपलं भूमी अमृत मध्ये किंवा भूमी प्रोडक्ट मध्ये काहीतरी जादू असलंच पाहिजे. विशेष वाटतं तुम्हाला? बरोबर. आता मधमाशीसाठी तुम्ही काहीच केलेलं नाही? अहो, ते तर विशेष नाही, काय करायची गरजच पडली नाही मला. हे सगळं ऑटोमॅटिकली चालू आहे. बरोबर. नैसर्गिक चालू आहे, सगळं चालू आहे. आता मातीचं पण आपण पाहायला गेलं तर तुम्हाला मातीमध्ये काय बदल जाणवले? माती अगदी एवढी मोकळी माती माझ्या शेतामध्ये मी पहिल्यांदाच पाहतो. बरोबर. एकदम चहापत्ती टाईप. चहापत्ती म्हणले तरी चालेल, तुम्हाला हाताने अशी माती गोळा करता येते, एवढी सुपीकता वाढली शेतामध्ये. बरोबर आहे. बरोबर. आपण बघू शकतो तर माती पण एकदम माझ्या शेतामध्ये तुम्हाला पाठीमाग माझं ते विदाउट प्लॉट आहे, इकडे तुमचाच प्लॉट आहे का? हा, माझंच आहे. त्याला आपण काहीच यूज केलेलं नाही. त्याला काहीच यूज केलेलं नाही. हो. तर ही माती बघू शकतो, ही माती आणि इकडे आपण यूज केलेली माती, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हो, ही सगळं माती नरम वाटते जरा. बघा, हो, एकदम आणि तुम्ही तिकडे जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात सुद्धा लगेचच येईल. बरं. आता हा जो संपूर्ण प्लॉट बघतोय, तर हा प्लॉट ह्या वर्षी तुम्ही भूमिचार्जर टेक्नॉलॉजी केलेला आहे. तर तुम्हाला ही भूमिचार्जर टेक्नॉलॉजी वापरत असताना खूप अडचणी आल्या असं काय झालं का? अडचणी बाकी तर काही नाही आल्या मला. बाकी तुम्ही सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं. बरं. वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन झालं, प्लॉट व्हिजिट वगैरे होतो. आगळे सर येत होते, सर येत होते. बरोबर. येत होते आणि तुम्ही मला फोनवर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत होता. बरोबर आहे. बरोबर. मार्गदर्शन शेतकऱ्याला होणं खूप काळाची गरज होती. बरोबर. त्यामुळे मी आज भूमी अमृतवर मी फार खुश आहे, समाधानी आहे. यानंतरचा पुढचा माझा असा म्हणजे विषय, मी थोडा आमच्या घरामध्ये चर्चा झाली आणि मी ठरवलं की बाबा यानंतर आपण आता केमिकल बंद करू. बंदच करायचं? बंद करू. अरे वा. पूर्णतः शेतामध्ये केमिकल वापरायचं नाही. केमिकल शिवाय शेती होऊ शकते. आणि खूप सुंदर, म्हणजे आता बघतोय आपण या वर्षी, तर खूप सुंदर या वर्षी वेगळं तुम्हाला जाणवतंय. आणि मी माझ्या अर्धा एकर ऊसासाठी पण यूज केला, पण आता आपलं क्षेत्र थोडस लांब आहे त्यामुळे आपलं जात नाही. ऊसामध्ये बदल अगदी छान बदल दिसला. ओके. बाकी इतर तुलनेमध्ये इतर माझ्या बाजूला प्लॉट जो आहे ऊसाचा त्याही पेक्षा चांगला सुंदर आपला यापूर्वीचा एक फुलाचा प्लॉट होता दुसरा पण. हो. तो कोणता होता आणि त्याचा प्रतिक्रिया काय तुम्हाला? काय माझं या अगोदर माझ्याकडे बिजली आहे सुपर पलीकडे आहे. त्याला या अगदी कमी वेळेमध्ये चांगली मस्तच एकदम छान. तिकडे जो प्लॉट आहे पांढरा फुलाचा बिजलीचा, तो आहे, तो आता संपत आलेला. हा, संपत आला. बरोबर. त्याचं पण उत्पादन तुम्हाला अगदी एकदम छान. म्हणजे आपण हे दोन्हीला एकदाच डोस त्याच्यानंतर त्याला फक्त थोड्याशा एक्स्ट्रा 2-3 फवारण्या केल्या आपण. सुपर चार्जर वगैरे, मॅजिक ब्लूम वगैरे वापरलं. त्याला मॅजिक ब्लूम वापरलं होतं, साईज ग्रीन पॉवर वगैरे होतं सरांनी. इतकं सुपर, त्यालाही रिझल्ट छान आला.
आता तो प्लॉट आपला संपुष्टात आला त्यामुळे थोडस ह्याच्या आधी बिजली अशी आली होती का त्याच्यात? नाही बिजली नाही आली कधी. जेव्हा तुम्ही वापरायला सुरुवात केली होती, वापरायच्या आधी तुमची मनस्थिती कशी होती आणि वापरल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? मी सरांना मी वेळोवेळी म्हणत होतो हा की मला याच्यावर काही विश्वास नाही. विश्वास नव्हता सुरुवातीला. बरोबर. मी तुम्हाला असं स्पष्ट बोललो. असे मार्केटमध्ये बरेच आले. बरोबर आहे. तुमचं काही नको मला. मी 2 वेळा उठून आलो नुसतं फक्त चर्चा करू. जेव्हा सरांनी हमी घेतली, हा त्यांनी म्हणले तुम्ही बघा एकदा यूज करा, काय वाटतं तुम्हाला नंतर सांगा. बरोबर. मग त्यांनी मला थोडं साईडवर एकदा मला त्यांनी ऑफर केल्यामुळे मी थोडस त्याच्यामध्ये म्हणलं जरा एकदा बघायला काय. त्यांनी स्वतःची रिस्क घेतली, त्याने रिस्क घेतली पण मी रिस्क घेतली नाही तुमच्या क्वालिटीवर. बरोबर. जे आता मी तुम्हाला सांगू शकतो की यानंतर मी केमिकल पूर्णतः बंद करणार आहे. पूर्णतः केमिकल बंद करणार आहे. इतर हे जे काही साईड इफेक्ट नाही, साईड इफेक्ट काहीच नाही. आणि हे फुलं आपले 4-5 दिवस आरामशीर आहे अशा क्वालिटीमध्ये टिकतात. म्हणजे टिकवून क्षमता भरपूर आहे. बरोबर. सुकत नाहीत अजिबात, बिलकुल सुकत नाही. आणि फवारताना काही वास वगैरे उग्र वास येतो का? वास यूज करताना मी आता समजा आपण जे बाहेरचे प्रोडक्ट घेतो कीटकनाशक वगैरे, ते उग्र वास त्याचा वास येतो वगैरे. आणि आपल्या ह्याचा काही वास त्रास काय होतोय का? याचं काही नाही काहीच नाही ना. बरोबर. आणि सोबत आपली माती पण सुपीक होते. हा अगदी छान. अहो मी काय म्हणतो तुम्हाला, अशी माती मी पाहिलीच नव्हती. हा आता तुम्हाला दाखवलं मी माझ्या पलीकडच्या शेतामध्ये तो प्रकार आणि इकडच्या शेतामध्ये फरक, दोन्हीचा फरक तुम्हाला दाखवला. बरोबर. पाणी आता त्यालाही पाणी दिलंय, यालाही पाणी दिलंय. बरं. मग मातीची क्वालिटी तिकडच्या आणि इकडच्या मध्ये बदल होण्याचं कारण काय, दुसरं काहीच नाही ना. बरोबर आहे. म्हणजे हे भूमिचारी टेक्नॉलॉजीला तुम्ही आपण फक्त थोडस ट्रायल बेसवर आपण हा छोटासा प्लॉट करायचा आपण विचार केला. ट्रायल बेसवर केला पण तुम्हाला समाधान त्यामध्ये मिळालं. बरोबर. आणि आगळे इथं माझ्या बाजूला असायचे सर, येता जाता त्यांनी म्हणलं तुम्ही कराच, माझ्याही गावात आहेत प्लॉट. बरोबर. तुम्ही करा असं त्यांनी म्हणल्यामुळे त्यांच्यामुळे थोडंसं मी जरा याच्यामध्ये रिस्क. बरोबर. तुम्ही आता इथून पुढच्या प्लॉटला वापरणार आहेत का? आता मी याच प्लॉटला नाही तर माझ्या 4 एकरमध्ये पूर्ण आता मी सगळं केमिकल विरहित शेती करणार आहे. एखादा दारुडा माणूस त्याची दारू सुटल्यावर काय होईल? चांगलंच होणार ना. चांगलंच आयुष्य चांगलंच होणार. तसं माझ्यासारख्या शेतकऱ्याचं चांगलंच होईल ना. केमिकल जर ह्या याच्यातून बाहेर निघालं तर विषमुक्त शेती होईल. लाखातली एक गोष्ट बोलला.